नमस्कार विद्यार्थी बांधवांनो, गणित म्हटलं की गणिताच्या महत्वाच्या क्रिया म्हणजे संख्यांवरील ज्या काही 4 महत्वाच्या क्रिया आहेत त्याच्यामध्ये बेरीज आसन, वजाबाकी आसन, गुणाकार आसन आणि भागाकार आसन या 4 क्रियांभोवती आपलं गणित फिरतं। त्याच्यातील अतिशय महत्वाची क्रिया म्हणजेच वजाबाकीची क्रिया आज आपण अभ्यासणार आहोत। त्याच्यामधले अगदी सोप्या उदाहरणांपासून विविध स्पर्धा परीक्षांना आलेल्या प्रश्नांवरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा, म्हणजे तुमचा वजाबाकीवरला एकही क्वेश्चन जाणार नाही। मित्रांनो, वजाबाकी म्हणजे काय रे? वजाबाकी म्हणजे नेमकं काय? तर वजाबाकी म्हणजे एका मोठ्या संख्येतून लहान संख्या कमी करणं। आता याचे वजाबाकीचे काही जे नियम आहेत ते आपण प्रथमतः अभ्यासणार आहोत। तर वजाबाकीचा पहिला नियम आहे वजाबाकी करताना नेहमी मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करून उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे। म्हणजे काय? तर समजा आपण या ठिकाणी 10 वजा 7 बरोबर किती ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल रे? 10 मधून 7 गेले, उरले 3, 3 ला चिन्ह कोणतं? तर याच्यातली जी मोठी संख्या आहे म्हणजेच 10 या संख्येला चिन्ह कोणतं आहे? तर ते आहे प्लसचं, म्हणून उत्तराला चिन्ह देखील प्लसचं द्यायचं। त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे 10 या ठिकाणी चिन्ह दिलं नाही म्हणजे चिन्ह आहे अधिकचं, वजा 15। आता ज्यावेळेस यांची वजाबाकी करायची 10 मधून 15 वजा होत नाहीत, मग 15 मधून 10 वजा केले, 15 तून 10 गेले त्यावेळेस उरले 5। मोठी संख्या 15 आहे, मग 15चं चिन्ह 5 ला दिलं म्हणजेच उत्तर आलं तुमचं वजा 5। हे या नियमातून लक्षात येतं। त्याच्यानंतर हे पहिलं वाक्य आहे समान चिन्ह असतं त्यावेळेस काय करायचे? समान चिन्ह असतं त्यावेळेस बेरीज। समान चिन्ह म्हणजे नेमकं काय? समजा पहिली संख्या धन असेल, दुसरी संख्या धन असेल, तर उत्तरामध्ये त्यांची बेरीज करायची। पहिली वजा आहे, दुसरी वजा आहे, त्यावेळेस देखील त्यांची बेरीज करायची। बर, हे झालं, बेरीज केली। त्याच्यानंतर भिन्न चिन्ह, भिन्न याचा अर्थ होतो वेगळे चिन्ह। पहिलं प्लस आहे, दुसरं मायनस आहे, त्यावेळेस वजाबाकी होती। पहिलं मायनस आहे, दुसरं प्लस आहे, त्या वेळेस देखील काय होती? वजाबाकी। आणि या सर्वांच्या नंतर उत्तराला आपल्याला ज्यावेळेस चिन्ह द्यायची वेळ येते त्यावेळेस आपल्याला उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं असतं? तर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं। लक्षात येते? हा नियम तुम्ही सर्वजण लिहून घ्याल, कारण का तर अतिशय महत्वाचा नियम आहे। याच्यावरती तुमच्या गणितामधील बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत। तुम्ही सर्वजण हा नियम लिहून घ्या। व्हिडिओ वाटलं तर पॉज करा किंवा स्क्रीनशॉट काढा। आता आपण पुढे पाहूयात। ज्यावेळेस आपल्याला पूर्णांकाची बेरीज करायची असती त्यावेळेस एकक स्थानचा अंक एकक स्थानातून, दशक स्थानचा अंक दशक स्थानातून व शतक स्थानचा अंक शतक स्थानातून वजा करून पूर्णांकाची वजाबाकी करतात। त्याच्यात काही ठिकाणी गरज पडत तिथे हातचाही घ्यावा लागतो, ते आपण उदाहरणांच्या माध्यमातून पाहणार आहोत। पण आपला व्हिडिओ काही अगदी लहान मुलंही पाहतात, जे की पहिली, दुसरी, तिसरी, चौथीला आहेत, आणि अगदीच मोठालेही पाहतात। पण मित्रांनो, हा व्हिडिओ कुणी का पाहिना? बेसिक येणं गरजेचं असतं। मग तुम्ही कुठली परीक्षा देताय हे महत्वाचं नाही, तर तुमचं बेसिक चांगलं आहे का हे महत्वाचं आहे। ते एकदा समजण्यासाठी अगदी तुमच्याच भाषेत, तुमच्याच शैलीत
मी ह्या बेसिक गोष्टी सांगत असतो, त्याच्यामुळे तुम्ही अभ्यास करायचा आहे. बरं, हे झाल्याच्या नंतर आपल्याला पुढचं प्रत्यक्षात उदाहरणं पाहिजे आहेत. उदाहरणं पाहत असताना आता मला सांगा की बाबा 12 वजा किती रे? 11 आहे, यांची वजाबाकी येते 1. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं प्लसचं चिन्ह दिलं तरी चालतं, नाही दिलं तरी चालतं. पण असं गणित आलं की आपण थोडं कन्फ्युज होतो. 11 मधून 12 वजा कसं करायचं? होतंय ना तसं. हा, मग या ठिकाणी चिन्ह कसं आलं रे? इथं कोणतं नाही, म्हणजे कसं आहे, प्लसचं आहे. एक प्लसचं आहे, एक मायनसचं आहे. लक्षात येतंय? मग प्लसचं मायनसचं भिन्न झालं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, म्हणजे 12 मधून 11 वजा केले, मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह आहे म्हणून उत्तराला वजाचं चिन्ह देऊन टाकलं. समजतंय ना? बर सर, तुम्ही म्हणता सर तुम्ही छोटाले गणित घेतले, जर जरा जास्त वेळ. आता एक पदावलीच्या बेसिक टाइप मध्ये तर पण काही नाही अडचण. आपण बेसिक क्रिया पाहतोय, वजाबाकी. आता मला सांगा, या दोघांचं चिन्ह कसं आहे रे? तिघांचं पण चिन्ह कसं आहे? समान आहे. मग तिघांची काय केली? बेरीज केली. 15 आणि 10 25, 25 आणि 20 25 आणि 20 45. 45 या सर्वांची समान चिन्हवाल्यांची बेरीज किती आली आपली? 45. यांचं चिन्ह कोणतं? वजाचं. अधिकचे 10. आता मला सांगा, या दोघांचं कॅल्क्युलेशन केलं, याचं चिन्ह प्लसचं आहे, दिलं नाही म्हणजे प्लस. मग आता 10 मधून 45 जातील का? नाही. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, 45 मधून 10 गेले, खाली राहिले 35. मोठी संख्या जी आहे तिचं चिन्ह आहे मायनसचं, म्हणून या उत्तराला देखील आपण चिन्ह देणार मायनसचं. लक्षात येतंय ना? बरं, आता तर टेन्शनच नाही. या ठिकाणी सर्वत्र समान चिन्ह आहे. 10, 20 आणि 30 सर्वांना वजाचं चिन्ह आहे. समान चिन्ह असल्यावर त्यांची बेरीज करायची. बेरीज आली 60. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच किती? वजा 60. समजतंय ना? चला पुढचं गणित घ्या. ओके, पुढचं गणित तुम्ही सगळे सोडव. आपण डायरेक्ट पुढचा प्रकार पाहू. दशांश अपूर्णांकाची वजाबाकी. दशांश अपूर्णांकाची वजाबाकी करताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येईल अशा प्रकारे मांडणी करावी व वजाबाकी करावी. आता मला सांगा, ज्यावेळेस आपण दशांश चिन्हावरती कोणतीही क्रिया करतो, त्यातली त्यात वजाबाकी करतो, त्यावेळेस पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह घ्यायचं. जसं की 15.5 वजा 4.5 करायचंय तुम्हाला. फक्त लक्षात ठेवायचं, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, 5तून 5 गेला 0, दशांश चिन्ह 5तून 4 गेले 1, 1. 11.0 म्हणजेच 11 हे त्याचं उत्तर आहे. लक्षात येतंय? ओके, म्हणजे या प्रकारचं उदाहरण आलं की पहिलं डोक्यात घ्यायचं, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. हे सोडवताय? ओके, सोडवा बरं. आता मला सांगा, हे उदाहरण ज्यावेळेस आपण सोडवतोय, आपण उभ्याही पद्धतीनं सोडू शकतो, आडव्याही पद्धतीनं सोडू शकतो. चला आपण याला प्रथम आडव्या पद्धतीनं सोडू. 5 मधून 5 गेला, खाली किती राहील रे बाळा? 0 राहील. 8 मधून 3 गेले, खाली राहिले 5. दशांश चिन्ह जिथं आहे तिथं दिलं. 5 मधून 2 गेले, उरले 3. 3 मधून 1 गेला, उरले 2. म्हणजेच याला चिन्ह कोणतं येईल? याला चिन्ह येईल प्लसचं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आलं 23.50. ओके, समजतंय? बर, पुढचं उत्तर तुम्ही सोडवताय का मी सोडू? हे आपण उभ्या पद्धतीनं सोडू. आता मला सांगा, 12 मोठे का 36 मोठे? तर 36 मोठे. मग आपलं ठरलंय काय? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मग ही संख्या या संख्येतून वजा करू. 12.15. आता 6 मधून 5 गेले, उरले 1. 4 मधून 1 गेला, उरले 3. 6 मधून 2 गेले, उरले 4. दशांश चिन्ह जिथं आहे तिथंच दिलं.
3 मधून 1 गेला, उरले 2. 24.31 हे आलं की आपण खूप आनंदी होतो आणि परीक्षेमध्ये ऑप्शन पाहतो. ज्या ठिकाणी हा ऑप्शन आहे त्या ठिकाणी दणक्यात टच करतो. पण मित्रांनो तसं नाही. त्याच्या पुढे जाऊन पाहायचं की याचं चिन्ह कोणतं आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह आहे वजा, म्हणून उत्तर वजा 24.31. लक्षात आलंय? बर, समोर लक्ष द्या. या ठिकाणी प्रथम आपण यांची बेरीजही करू शकतो. समान चिन्ह आहे तेवढ्यांची बेरीज केली. आता या समान चिन्ह या दोघांची बेरीज करू शकतो. 5 आणि 2 7, 1 आणि 1 2, दशांश चिन्ह जसं आहे तसं 8 आणि 3 11. ही आली त्यांची बेरीज. पण चिन्ह कोणतं आलं रे? वजा आलं. बरोबर आहे. आता आपल्याला पुढे जाऊन त्यांना या संख्येतून वजा करायच्यात. 11.27 चिन्ह आहे वजाचं. 5तून 5 गेला 0, 8तून 2 गेले, उरले 6, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, 2तून 1, 1तून 1 गेला 0. 1.60 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगाल मला. सांगताय ना? ठीक आहे. व्यवहारी अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना ती आपल्याला 2 पद्धतीत करावी लागते. पहिली पद्धत जी आहे ती आहे छेद समान असेल तर. व्यवहारी अपूर्णांकाचा छेद समान असेल तर छेद सामायिक घेऊन त्यांच्या अंशाची वजाबाकी करायची. म्हणजे आता मी या ठिकाणी म्हणलं 3/2 वजा 1/2. आता मला सांगा, छेद म्हणजे छेद समान का लागतो? एक भाकरी काय, एक भाकरी आहे, तिचे किती तुकडे केले रे? 2 तुकडे केले. 2 तुकडे केले, त्यातले किती घेतले? 3. या ठिकाणी त्याच्यातले 2 तुकडे घेतले, त्याच्यातला घेतला 1. बरोबर आहे. ज्यावेळेस आपण भाकरीचे तुकडे सारखे घेतो त्याला समान छेद. आता मला सांगा, छेद समान आहे म्हणून तो एकदाच लिहिला. 3 मधून 1 गेला, उरले 2. 2/2 म्हणजेच किती रे? 1. याला छेद म्हणतो आपण. समजलंय? आता हे प्रत्यक्षात आपण पुढे उदाहरणाच्या साहाय्याने पाहूयात. आता मला सांगा, या ठिकाणी छेद कसा आहे रे? छेद आहे समान, म्हणजेच किती आहे? 5 आहे. अंशांशाची काय? वजाबाकी. चिन्ह कोणतं द्यायचं? मोठ्या संख्येचं. मोठ्या संख्येला प्लसचं चिन्ह आहे. उत्तर काय? 5/2. ओके. समोर लक्ष द्या. छेद समान आहे. छेद समान आहे, एकदाच लिहिला. 1तून 3 जात नाही, 3तून 1 घातला, उरले 2. चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजेच वजा 2/5. हे या प्रश्नाचं उत्तर राहील. 2 दिवस झालं तब्येत थोडीशी बरी नसल्यामुळं तुमच्यापर्यंत आपला व्हिडिओ आला नाही. मध्येच खोकला येतोय, तुम्हाला डिस्टर्ब देखील होत असेल, पण सहन करा बांधवांनो. तुमच्या प्रेमापोटी तुमचं नुकसान होऊ नये म्हणून आज थोडस बरं वाटायला लागलं की तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलो आहे. चला, छेद समान आहे. संख्या 3 असू 4 असू काही प्रॉब्लेम नाही. आता मला सांगा, इथं वजा आहे, इथं वजा आहे, इथं वजा आहे, म्हणजे यांची काय होईल रे? बेरीज होईल. 8/5 जसे आहेत तसेच, हा 5 जसा आहे तसा, 3 आणि 1 4, मध्ये चिन्ह वजाच आहे. छेद समान आहे, एकदाच लिहिला. 8तून 4 4/5. उत्तराला चिन्ह प्लसचं. ते दिलं तरी चालतं, नाही दिलं तरी चालतं.
आता पुढचा प्रकार पाहत असताना आपल्याला तो पाहावा लागतो, तो म्हणजे छेद समान नसताना. जर एखाद्या संख्यांचा छेद समान नसेल तर आपल्याला छेद समान नसेल तर तिरकस गुणाकार करून वजाबाकी करावी. म्हणजेच कसं 2/3 अधिक 2/2. आता एका भाकरीचे 3 तुकडे केले, त्याच्यापैकी 2 घेतले आणि एका भाकरीचे 2 तुकडे केले. वाटणी समान येईल का? वाटणी समान येणार नाही, म्हणून तुकडे हे छेद हा सारखा लागतो, म्हणजे तुकडे हे सारखे लागतात. मग त्याचं समान छेदात रूपांतर कसं करायचं? तर या दोघांचा गुणाकार 3 दुने 6, या दोघांचा गुणाकार 2 दुने 4, या दोघांचा गुणाकार 3 दुने 6, यांची आपल्याला वजाबाकी करावी लागेल. आता 4तून 6 जात नाहीत, मग 6 मधून 4 गेले, उरले 2/6, त्याला चिन्ह वजाचं. समजलंय? ओके, पुढचं उदाहरण पाहूयात आपण. आता या ठिकाणी छेद समान दिलेला नाही, आपण तो छेद समान करणार आहोत. आता प्रथमतः या दोघांचा गुणाकार करायचा. 5 चोक 20, 4 7 28 वजा 5 1 5. 28 मधून 5 गेले, 23/20 हे या प्रश्नाचं निश्चितपणे येणारं उत्तर आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगाल मला. ओके, राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थांबूयात.